स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. शिरोर येथील गुणाट या गावी लपून बसलेल्या नराधम दत्ताला पोलिसांनी गुरुवारी रात्री 1 वाजता अटक केली. 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे हा त्याच्या मूळ गावी गेला होता. तिथेच त्याने 1 दिवस मुक्काम ठोकला. माध्यमांमध्ये बातम्या देताच दत्ता पळून गेला, पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत दत्ता हा गावच्या शेतातच लपून बसल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी गावाच्या शिवारात दत्ताचा शोध सुरू केला. श्वान पथक आणि ड्रोन यांच्या सहाय्याने पोलीस दत्ताचा शोध घेत होते, पण अखेर दत्ताच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला. ती चूक अशी होती की दत्ताने शेतात टाकलेले कपडे. खरं तर दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला पकडणं तसं पोलिसांसाठी अवघडच होतं, कारण तुरुंगात राहून आलेल्या या नराधमाला पोलिसांना चकवा देणं हे काही नवीन नव्हतं. त्याप्रमाणे 70 तास त्याने पोलिसांना चांगलंच तंगवलं. मंगळवारी पहाटे दत्ताने तरुणीवर स्वारगेट एसटी स्थानकात बलात्कार केला. त्यानंतर तो गाडी पकडून शिरूर येथील गुणाट या त्याच्या मूळ गावी गेला. येथील कीर्तनात तो सहभागी झाला, गावी मुक्काम केला आणि माध्यमांमध्ये बातम्या येताच त्याने धूम ठोकली. पोलिसांना माहिती मिळताच गुणाट गावाला छावणीचं स्वरूप आलं. गावात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने तपास सुरू झाला. जवळपास गुरुवारी पूर्ण दिवस पोलिसांनी दत्ताचा शोध घेतला. गावकऱ्यांनीही उन्हाळ दत्ताला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. दिवसभर पोलिसांनी सर्व शिवार पिंजून काढलं. दत्ता हा काही पोलिसांच्या हाती लागला नाही. दिवस मावळताच पोलिसांनी तपास थांबवला, पण खरी खळबळ माजली ती रात्री 11:15च्या सुमारास. पोलिसांना चकवा देणारा तहानलेला दत्ता हा पाणी पिण्यासाठी एका घरात गेला. त्यावेळी तिथल्या महिलेने पोलिसांना दत्ताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच अर्ध्या तासाच्या आत परिसराला घेराव घातला, पण यावेळी दत्ताने मागे ठेवलेला एक पुरावा पोलिसांच्या कामी आला, कारण दत्ता 2 दिवस ज्या शेतात लपून बसला होता त्या ठिकाणी त्याचे कपडे पोलिसांना सापडले. याच कपड्यांवरून दत्ता याच शिवारात असल्याचं निश्चित झालं. त्याचसोबत ज्या नातेवाईकांच्या घरी तो पाणी मागण्यासाठी गेला होता त्यावरूनच तो इथेच लपून असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्रीच पुन्हा त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तासभर शोध घेऊनही दत्ता सापडत नसल्याने पोलिसांनी पुन्हा डॉग स्क्वॉड मागवलं. पोलिसांनी कुत्र्याला त्याच्या शर्टाचा वास दिला आणि त्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. यावेळी तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपला असल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांनी ग्रामस्थांकडून तो दत्ताच आहे की अन्य कोणी याबाबत खात्री करून घेतली, पण तो दत्ताच असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी माईकवरून दत्ताला सरेंडर करण्यास सांगितलं. त्यामुळे पोलिसांच्या सततच्या उद्घोषणेनंतर दत्ता त्या बेबी कॅनलमधून बाहेर पडला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला. हा संपूर्ण थरार सुरू असताना गावकरी आणि मीडिया देखील तिथे हजर होते. यावेळी दत्ताला पोलिसांनी गोड बोलून बरोबर जाळ्यात अडकवलं. सध्या दत्ता हा स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे. दत्ताने केलेल्या कृत्यामुळे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर पोलिसांनीही दत्ताच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात पोलीस दत्तावर कोणती कलमं लावणार आणि न्यायालय यावर काय शिक्षा सुनावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.